25 जून हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून आम्ही साजरा करणार इथून पुढे, अशा प्रकारची घोषणा केंद्र सरकारनं केलेली आहे. त्याचं कारण असं दिलेलं आहे की 25 जून 1975ला तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी संविधानातील अनुच्छेद 358 ते 360 18व्या भागातले हे अनुच्छेद आहेत. या अनुच्छेदांना अनुसरून त्याचा वापर करत आणीबाणीची घोषणा केलेली होती. परकीय आक्रमण, अंतर्गत सुरक्षा याला धोका, अंतर्गत अशांतता, सशस्त्र उठाव अशा प्रकारच्या काही घटना असतील आणि ते सगळं होण्यापूर्वी शांतता प्रस्थापित करणं आवश्यक असेल असं जर केंद्र सरकारला वाटलं, प्रधानमंत्री मंत्री यांनी असा निर्णय राष्ट्रपतींच्याकडे पाठवला तर राष्ट्रपतीला असा आपत्काल घोषित करण्याची भूमिका घेता येत असते. तशा प्रकारचा अधिकार असतो. त्यानुसार हा अधिकार इंदिरा गांधींच्या सरकारनं वापरलेला होता आणि त्या काळात आणीबाणी लादल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हक्कांची पायमल्लीही झालेली होती. कारण आणीबाणी लादली की 19वा अनुच्छेद त्याचा अंमल नाही केला तरी चालतं, बोलण्याचं स्वातंत्र्य माणसांचं हिरावून घेतलं जातं आणि त्या काळामध्ये निरपराध माणसांना सुद्धा तुरुंगात लादलं होतं, डांबलं होतं. अशा गोष्टी ह्या काही समर्थनीय नाहीयेत. त्या गोष्टींच्यामुळे अनेकांना नक्कीच त्रास झालेला आहे. म्हणून आणीबाणीचं समर्थन कुणीही करत नाही. त्या काळातही जनतेनं केलेलं नाही. इंदिरा गांधींनी त्या काळात आणीबाणी लादली आणि लवकरच ती आणीबाणी संविधानातल्या तरतुदीनुसार मागे देखील घेतली. त्यानंतर निवडणुका घोषित केल्या आणि आणीबाणी लादल्याची शिक्षा मतदारांनी त्यांच्या पक्षाला पराजित करून केलेली आहे. हा सगळा इतिहास झालेला आहे आणि या इतिहास जमा झालेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये वर्तमान काळातलं सरकार आणीबाणीचा निषेध करत आहे. सरकारला आणीबाणीचा निषेध करायचा असेल तर जरूर करावा, परंतु आणीबाणीचा निषेध करण्याची जी भाषा वापरली जाते ती भाषा काही तारतम्य जाग्यावर ठेवून वापरावी लागते. केंद्र सरकारनं हा जो निर्णय घोषित केलेला आहे, हा निर्णय घोषित करताना कुठलंही तारतम्य बाळगलेलं दिसत नाही. केंद्र सरकारची ही भाषा बिनडोकपणाची आहे. अशी बिनडोकपणाची भाषा केंद्र सरकारमधल्या जबाबदार लोकांनी वापरणं अत्यंत चुकीचं आहे. अशा प्रकारची परिभाषा वापरल्यामुळं अनेक प्रश्न निर्माण होतात. 1975ला 25 जूनला संविधानाची हत्या झाली होती. तर हत्या झाल्यामुळे मृत अवस्थेत झालेलं संविधान मृत अवस्थेतच आहे की जिवंत आहे, हा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतरच्या काळामध्ये झालेल्या निवडणुका कोणत्या संविधानाच्या आधारे झाल्या, हा प्रश्न उपस्थित होतो. वर्तमानातलं जे सरकार चालतंय ते सरकार कुठल्या संविधानाच्या आधारे चालतं आहे, देशामध्ये राबवल्या जाणाऱ्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्या कशाच्या आधारे चालवत आहेत, या संदर्भातल्या प्रश्नाची उत्तरं हे केंद्र सरकार काय देणार आहे. ही शब्दावली अत्यंत चुकीची आहे. म्हणून ही शब्दावली केंद्र सरकारनं तात्काळ मागे घेतली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता आणीबाणीला संविधानाची हत्या अशा प्रकारची अतिरेकाची भाषा वापरणारे हे जे लोक आहेत, या लोकांची खरोखरच संविधानावर निष्ठा आहे का? यांच्या गेल्या 10 वर्षातल्या शासन काळाचं जर आपण अवलोकन केलं तर हेच लोक मुळामध्ये संविधानाच्या विरोधातले आहेत. संविधानातल्या मूलभूत तत्वांच्या विरोधात जाणाऱ्या अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी घेतल्या, अनेक प्रकारचं वर्तन त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. यांची विचारधारा हिंदुत्ववादी विचारधारा आहे. हिंदुत्ववादी विचारधारा किंवा मुस्लिमवादी विचारधारा, ख्रिश्चनवादी विचारधारा किंवा कुठल्याही धर्माधारित असलेली विचारधारा संविधानाला मुळात अजिबातच मान्य नाहीये. परंतु संविधानाच्या सेक्युलर विचारधारेच्या विरोधात असलेला हिंदुत्ववाद समग्र भारतीयांच्यावरती लादण्याचा हे प्रयत्न करतात. विशिष्ट समुदायावर हिंसक स्वरूपाच्या भूमिका घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर यांनी असाही प्रयत्न केला, जेव्हा भारतामध्ये इंडिया गठबंधन या 24व्या निवडणुकीच्या वेळी
2024च्या निवडणुकीच्या वेळी निर्माण झालं, त्यावेळेला इंडिया हे नाव यांनी घेतल्यामुळं आपणाला तोटा होईल या भीतीतून भारतीय संविधानातल्या पहिल्या अनुच्छेदामधील इंडिया दॅट इज भारत याच्या विरोधामध्ये जाऊन परदेशी पाहुणे भारतात आले तेव्हा राष्ट्रपतीकडून जे निमंत्रण पत्र काढलं त्यातून इंडिया हा शब्दच काढून टाकला. एवढ्या अतिरेकी टोकाला हे लोक जातात. आणि दुसरी महत्वपूर्ण अशा प्रकारची गोष्ट ही आहे की या मंडळींनी गेल्या 10 वर्षात विशेषतः सरकारचं नेतृत्व करणारे जे प्रधानमंत्री आहेत त्या प्रधानमंत्र्याची संविधानातील सेक्युलरिझम या तत्वाचं काटेकोरपणानं पालन करणं ही जबाबदारी असते. सेक्युलरिझमचं तत्व हे धर्मविरोधी नाही आहे. सेक्युलरिझमचं तत्व हे शासनकर्त्यांना प्रचलित धर्मसंकल्पनाच्या संदर्भामध्ये काही एका तारतम्यानं वर्तन करायला सांगत असतं. विशिष्ट एका धर्माची तळी शासनकर्त्यांनी उचलून धरता कामा नयेत अशी अपेक्षा सेक्युलरिझमचं तत्व करतं. परंतु ही अपेक्षा या शासनकर्त्यांनी पूर्णपणानं धुळीला मिळवलेली आहे. प्रधानमंत्र्याला, मंत्र्याला, सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीला व्यक्ती म्हणून विशिष्ट धर्म असेल त्याची श्रद्धा त्याला व्यक्त करता येईल, परंतु त्याला मंत्री म्हणून, प्रधानमंत्री म्हणून जाहीरपणानं प्रदर्शन करत विशिष्ट धर्माच्याच श्रद्धेचं अतिरेकी प्रदर्शन करणं हे सेक्युलरिझमच्या विरोधात जाणंच आहे. हे प्रधानमंत्री आणि यांचं सरकार अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये सेक्युलरिझमच्या विरोधात गेलेलं आहे. याचा अर्थ या शासनकर्त्यांनी पूर्णपणानं धुळीला मिळवलेली आहे. प्रधानमंत्र्याला, मंत्र्याला, सरकारमधल्या कुठल्याही व्यक्तीला व्यक्ती म्हणून विशिष्ट धर्म असेल त्याची श्रद्धा त्याला व्यक्त करता येईल, परंतु त्याला मंत्री म्हणून, प्रधानमंत्री म्हणून जाहीरपणानं प्रदर्शन करत विशिष्ट धर्माच्याच श्रद्धेचं अतिरेकी प्रदर्शन करणं हे सेक्युलरिझमच्या विरोधात जाणंच आहे. हे प्रधानमंत्री आणि यांचं सरकार अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये सेक्युलरिझमच्या विरोधात गेलेलं आहे. याचा अर्थ संविधानाच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात गेलेलं आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की संविधानातला अत्यंत महत्वाचा भाग आहे राज्य धोरणाच्या नीतिनिर्देशक तत्वांचा. त्या तत्वांच्या मध्ये आर्थिक साधन संपदा विशिष्ट ठिकाणीच केंद्रित होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्या असा आदेश शासनकर्त्यांना संविधानाने दिलेला आहे. परंतु हा आदेशही या सरकारनं पायदळी तुडवला आणि मूठभर भांडवलदारांना अधिकात अधिक श्रीमंत कसं करता येईल आणि गरिबांना गरीबच कसं करता येईल, त्यांना त्यांनी दिलेल्या भिकेवर कसं जगायला भाग पाडता येईल अशा प्रकारची धोरणं यांनी राबवलेली आहेत हे आपल्या लक्षात येतं. दुसरा भाग असा की संविधानाची अपेक्षा बुद्धिवाद आणि विज्ञानवाद जनमानसामध्ये राज्यकर्त्यांनी रुजवला पाहिजे ही अपेक्षा आहे. या देशातली जनता आधीच धर्मभोळी आहे, देवभोळी आहे, अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्ध लोकांना भक्तीचं महत्व दाखवण्यात विशेष पराक्रम तो काय? मी फार भक्त आहे, मी फार धर्मश्रद्धाळू आहे याचं प्रदर्शन करण्यात काय अर्थ आहे? हे सरकार आणि या सरकारचे म्होरके हेच प्रदर्शन करतात. तुमची खरी जबाबदारी इथे बुद्धिवाद आणि विज्ञानवाद रुजवणं याची आहे. आपल्या देशामध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहेत, तुम्ही त्यात भर पाडतायत. तुम्ही मधल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंधभक्ती वाढवलेली आहे आणि बुद्धिवाद, विज्ञानवाद वाढवण्याच्या जबाबदारीतून तुम्ही मागे हटलेला आहात. याचा अर्थ तुमचं स्वतःचं वर्तन अत्यंत संविधान विरोधी राहिलेलं आहे. तुमचं वर्तन अघोषित आणीबाणीसारखं राहिलेलं आहे. या सरकारचं अघोषित आणीबाणी, त्यांनी तरी घोषित आणीबाणी केली होती, नंतर ती मागेही घेतली. परंतु तुम्ही आणीबाणी घोषित न करता या देशामधला मीडिया म्हणजे चौथा स्तंभ विकत घेतला. मीडिया हा नेहमी सरकारच्या विरोधात असतो, विरोधी पक्षाची भूमिका बजावत असतो. गेल्या 10 वर्षातला मीडिया विरोधी पक्षाची भूमिका बजावत सरकारला प्रश्न न विचारता विरोधी पक्षांनाच प्रश्न विचारत राहिला. हे काय घडतंय? हे जे चाललेलं आहे हे संविधान विरोधीच चाललेलं आहे. मीडिया विकत घेतलेला आहे, सरकारची टिमकी वाजवायला सातत्यानं त्यांना भाग पाडलेलं आहे आणि त्याचबरोबर सीबीआय, ईडी यासारख्या संस्था आहेत ना, यासारख्या संस्थांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर या मंडळींनी केला. काही विचारवंतांना नक्षलवादी ठरवून पुरावे नसताना अटक केलं.
तुरुंगामध्ये डांबलं, सडत ठेवलं. ही जी सारी कृत्य या लोकांची आहेत ना, ही संविधान विरोधी आहेत आणि यांची मूळ विचारधारा भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची आहे आणि असं हिंदू राष्ट्र बनवण्याची विचारधारा घेऊन हे पुढे आले आणि मधल्या काळामध्ये या 24च्या निवडणुकांच्या मध्ये आम्हाला 400 जागा द्या, 400 जागा मिळाल्या तर आम्ही संविधान बदलू, अशा प्रकारची भाषा याच पक्षातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेली होती. संविधानाच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचं वर्तन करणारे हे जे लोक आहेत ना, या लोकांनी आणीबाणीच्या विरोधामध्ये गळे काढणं हा दांभिकपणा आहे, हा ढोंगीपणा आहे. आणीबाणीचं आम्ही समर्थन करत नाही, त्याचा निषेध केला पाहिजे, परंतु निषेध करताना संविधान हत्या हा शब्द यांनी जो वापरलेला आहे तो तात्काळ मागे घेतला पाहिजे, अशी मागणी मी करतो.